हाय फ्रेंड, मी डॉक्टर आनंद कोणेकर स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये. त्यातील फक्त 1% लोक श्रीमंत का असतात याचं कारण तुम्ही कधी शोधलंय का? त्याचं कारण त्याने आपल्या मेंदूचं सामर्थ्य ओळखलेलं असतं. आपल्या मेंदूची अगाध शक्ती त्याने ओळखलेली असते. ते सर्वसामान्यपणे इतरांपेक्षा हुशार नसतात किंवा इतरांपेक्षा वेगळे नसतात, पण ते प्रत्येक गोष्ट वेगळी करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते कधीही नकारात्मक विचार करत नाही, ते नेहमी सकारात्मक विचार करतात आणि नेहमी होय या शब्दावर भर देतात, यस या शब्दावर भर देतात. आणि आपण नेहमी नाही या शब्दावर भर देतो, म्हणजे हे कसं होणार नाही याच्यावर आपण भर देतो. पण काही आपल्यापेक्षा वेगळे नसतात, त्यांचा सुद्धा ब्रेन आपल्यासारखाच असतो, पण आपण त्याने आपल्या मेंदूला ट्रेन केलेलं असतं. त्याने नेहमी सकारात्मक विचार केलेले असतात, सकारात्मक विचारांची बीजे नेहमी आपल्या मेंदूमध्ये लावलेली असतात. त्यासाठी त्याने आपल्या मेंदूवर बरोच आपली मेहनत घेतलेली असते. आणि त्यामुळे जगामधील जवळजवळ 1 ते 5% लोक श्रीमंत असतात. या भौतिक जगामध्ये जर तुम्हाला भौतिक सुखाबरोबर जर मनशांती पाहिजे असेल, तर तुम्ही तुमच्या ब्रेनचा एक्झॅक्टली वापर करायला शिकला पाहिजे. तुमचं मानसिक सामर्थ्य ओळखलं पाहिजे आणि तुमच्या शरीरामध्ये असलेले नकारात्मक विचार नेहमी टाळले पाहिजेत. कारण नकारात्मक विचारामुळे तुमची एनर्जी खर्च होते आणि निगेटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये येते, आणि ही निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला तुमची प्रगती करायला देत नाही, तुम्हाला नेहमी अडथळे आणते. त्यासाठी नेहमी तुम्ही सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे आणि मानसिक सामर्थ्य ओळखणं गरजेचं आहे. कारण मनाचं आहे त्या परिस्थितीमध्येच का जगतात त्याचं कारण तुम्हाला मी एक सांगतो. अमेरिकेमध्ये एक सर्वे झाला होता. तर 100 लोकांचे 3 गट केले होते. पहिल्या 100 लोकांना त्यांनी बोलवलं की जे लोक एक दारिद्र्य रेषेच्या खाली होते, एक गरिबी जीवन व्यतीत करत होते, बिलो पॉवर्टी लाईन मध्ये होते. तर त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल काय विचार केलाय, अजून 10 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघता, काय काय प्रगती करू शकतात. तर वरच्या 100 लोकांनी सांगितले की आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही म्हणून. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या गटाला बोलवलं, जी 100 लोक होतं, जी खाऊन पिऊन सुखी होती आणि बऱ्यापैकी स्टेबल होते, ज्याला आपण मध्यमवर्गीय माणसं बोलूया. अजून 10 वर्षाने तुम्ही कुठे बघता तुम्ही स्वतःला. तर त्यांनी सांगितलं आम्ही अजून 10 वर्षानंतर हे बघतोय की आम्हाला अजून एक मोठं घर मिळेल, आम्हाला एक मोठी गाडी मिळेल, त्याच्यानंतर बँकेमध्ये एवढा बँक बॅलन्स राहील. त्यांची लग्न नाही झाली होती, त्यांनी सांगितलं आमचं लग्न होईल, कुटुंब परिवार करून मी सुखी होईल. अशा त्यांच्या माफक अपेक्षा होत्या. तर त्यांनी तिसऱ्या गटाला बोलवलं 100 लोकांच्या, जे ध्येय वेळे होते आणि त्यांच्याकडे एक रिटर्न मध्ये म्हणजे लिहिलेला एक पेपर होता, आणि त्या पेपरवर त्यांनी लिहिलं होतं वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये काय काय टप्पे होते, म्हणजे अजून 1 वर्षानंतर माझ्या आयुष्यात काय होईल, अजून 5 वर्षानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये काय करेन, अजून 7 ते 8 वर्षानंतर माझ्या लाईफमध्ये काय होईल, आणि 10 वर्षानंतर रोड मॅप त्यांच्याकडे तयार होता, एक ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे तयार होती. आणि ते त्यांनी नोंद केली होती की अजून 4 वर्षानंतर माझ्याकडे घर मोठं येईल किंवा बंगला येईल, त्याच्यानंतर 4 वर्षानंतर माझ्याकडे मोठी गाडी येईल, अजून 2 ते 3 वर्षानंतर माझी मुलं एक फॉरेन कंट्रीमध्ये शिकायला जातील, अजून 10 वर्षानंतर माझी रिटायरमेंट असेल, कारण त्यावेळी माझा बँक बॅलन्सच जवळजवळ 40-50 करोडचा असेल, असं त्याने एका लिखित स्वरूपात लिहिलेलं होतं. ह्याच गटांना बरोबर 10 वर्षानंतर परत बोलवण्यात आलं आणि त्यांचा परत एक सर्वे घेण्यात आला. तर पहिला जो गट होता, ज्याला काहीच माहित नव्हतं लाईफ बद्दल, त्यांनी म्हटलं मला माहित नाही, ते अजूनही त्याच दारिद्र्याच्या याच्यामध्ये कितपत पडले होते. त्यानंतर दुसऱ्या गटाला बोलवलं, ते खाऊन पिऊन सुखी होते, त्यांना गोल त्यांचे माहित होते, त्यांनी लिहून ठेवलेले नव्हते, पण त्यांना एक थोडीशी त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होती, एक 1 BHK 2 BHK तर याच्यामध्ये पर्यंत ते गेले होते. पण तिसरा जो गट होता, तो अपेक्षेपेक्षा सुद्धा खूप पुढे गेला होता. त्यांनी जे जे लिहिलं होतं ते तर पूर्ण झालं, पण बियॉन्ड द इमॅजिनेशनच्या पलीकडे सुद्धा गेले होते. याचं कारण काय, तर त्याने आपले गोल सेट केले होते. तर हे गोल सेट करणं हे तुमच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर गोल सेट केलात, तर निश्चित तुम्हाला दिशा मिळते आणि तुमची प्रगतीपासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. काही लोक सर्वसामान्यपणे इतर लोकांसारखेच हुशार असतात, पण तरी सुद्धा ते इतर लोकांपेक्षा पुढे का जातात, याचं कारण ते त्यांच्या मेंदूचा वापर हा इतरांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करतात, सकारात्मक विचारांसाठी करतात. ते नकारात्मक विचारांना कोणत्याही प्रकारचा थारा देत नाही. जर तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर सकारात्मक विचारांसाठी करायला शिकला, तर डेफिनेटली तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करता येईल, भौतिक प्रगती करता येईल, मानसिक प्रगती करता येईल, भावनिक प्रगती करता येईल, नातेसंबंध टिकवता येतील. तर त्याबद्दल मी तुम्हाला एक टाटा हॉस्पिटलमधली एक गोष्ट सांगतो, जी आम्हाला नेहमी मेडिकल कॉलेजमध्ये शिकवली जायची. टाटा हॉस्पिटलमध्ये 2 रुग्णांना भरती केलं होतं आणि ते दोन्ही रुग्ण सस्पेक्ट होते, म्हणजे त्यांना कॅन्सर असावी शक्यता होती. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की ए आणि बी. तर ए ला खरोखरच कॅन्सर होता, जवळजवळ सेकंडरी स्टेजमध्ये होता. दुसरा बी जो होता त्याला कॅन्सर नव्हता. ज्या वेळेला डॉक्टर राऊंड आले, त्यावेळेला ए ला तपासलं आणि सांगितलं ठीक आहे, तुझं आता ओके, काय टेन्शन घेऊ नकोस, तू बरा होशील. तिला सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की तू सुद्धा ओके आहेस, तुला सुद्धा काय होणार नाही. पण निघताना ज्या वेळेला त्यांच्या बरोबर इतर शिकाऊ डॉक्टरांचा ग्रुप असतो, तर त्यांच्याशी ते केस डिस्कस
त्यांनी काहीतरी शब्द वापरले, ते त्याने बीने ऐकले आणि त्याला असं वाटलं की कदाचित मला एक खूप मोठा दुर्धर आजार झाला आणि मी कॅन्सरच्या जवळजवळ लास्ट स्टेजमध्ये आणि मी मरणार आहे. त्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. जो पहिला रुग्ण होता त्याचं मानसिक सामर्थ्य किंवा त्याने आपल्या मनामध्ये नकारात्मक विचारांना थारा दिला नव्हता आणि त्याला मनापासून इच्छा होती की मी या आजारातून बरा होईल किंवा मला हा आजार नाहीच आहे असं त्याने जवळजवळ त्याच्या मनाने ऍक्सेप्ट केलेलं होतं. तर तो पूर्णपणे याच्यातून बरा झाला सेकंडरी स्टेजमधून. आणि दुसरा जो रुग्ण होता ज्याला खरोखर कॅन्सरच नव्हता, कॅन्सरची 1 लाईन डेफिनेशन ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ द सेल्स. त्याच्या सेल्स हळूहळू ॲबनॉर्मल होऊन डॅमेज होऊन तो हळूहळू मृत्यू पावला. तर हे असं मनाचं सामर्थ्य. मित्र हो, कधी पण तुमच्या शरीरामध्ये नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा, तर निश्चितच तुमच्या लाईफमध्ये तुमची प्रगती होईल आणि तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता. मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा नवनवीन कॉन्टेंटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत मस्त राहा, प्रसन्न राहा, निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद बरोबर आनंदी राहा. धन्यवाद.